ऐकायला यंदा तरी बंधाऱ्याचं काम होतंय का नाही काय माहित. उद्या नाही तर नाही उद्या आपल्याला काय करायचंय. अरे येड्या उन्हाळ्यात डबडं घेऊन यायला लागते. कमीत कमी डोंगांदोळ्या पाणी तरी होईल. आपल्याला काही इज्जत बिज्जत नाही का. जेवढं खरं आहे बघ आपलं धुवायचं तेवढं पाटलाने मना घ्यायला पाहिजे. कोण र कोण आहे कोण आहे तिकडं. भूत भूत भूत. बंधाऱ्याचं पाणी डुंगान धुवायच्या कामाचं. डुंगान धुणं एवढा एकच फायदा. प्रजा असली का नाही लवकरच बंधारा बांधून होईल. बंधारा म्हणजे राजकीय मुद्दा. येड्यांचा बोंबाळा राजकीय बंधारा. येड्यांचा बोंबाळा राजकीय बंधारा. झाली पाण्याची चोरी. विहिरी नाले का नको एवढी खोली. गावात झाली पाण्याची चोरी. विहिरी नाले का नको एवढी खोली. विहिरी नाले का नको एवढी खोली. गावात झाली पाण्याची चोरी. गाव गेलंय भारी. गाव गेलंय भारी. दादा गाव गेलंय भारी. गाव गेलंय भारी. दादा गाव गेलंय भारी. रम्या लय तापलायला का. काळजी बिजी घे बाबा. घाबरू नको लय. काय नाही होत. एवढं काय सला वेगळी करतो. दवाखान्यात गेला का. हा पाटकरी ओ पाटकरी इकडे या. बोल की राजा. अहो पाटाला पाणी कधी येणार. परवा. अहो पिकं बघा फार वाळून गेल्यात. महिन्याच्या महिन्याला सोड जावा की पाणी. अरे वर्ण धरणात पाणी सोडल्याशिवाय मी तर कुठे सोडणार. ती बी बरोबर आहे म्हणा तुमचं. चल जातो. बर बर जा की. पुढे थांबायला सांगितलं तुला.
सजनी ग भुललो मी काय जादू झाली. काय झालं नसते बोलबेत काय काय तर तू दुसरं बघितलं असशील. तो राजा पण तिकडं नेबारच गेला नुसताच मग तू कुस्ती खेळल्यानं काय करीन. सजनी ग फुललो मी काय जादू झाली. जाऊ का आता काळजी घे. राजा आलो रम्याला बघून लय तापले राव. किरण शेठ मला वाटतंय वडाच्या झाडाखाली त्याचा उतारा द्यावा लागेल. मी काय म्हणतोय तेवढं तू जाऊन स्वामीकडे बघ की. स्वामीकडे छे तुला वाटतंय का माझ्याकडे बघून मी भूताला बेलोय. नाही पण तू भूत बघून सुद्धा एवढा निवांत का बसलाय. अरे त्या रम्याला चक्कर आली रे नाही तर कस्तीच खेळणार होतो फक्त दंड फपटायचं बाकी राहिलं होतं. थापा मारतेस लागा तू. अरे खोटं वाटतंय त्या भूताच्या तर मायला उद्या बी तिथंच हागाय जातो तिथंच बसतो. बघू दे भूत काय करतंय मला. बघू बघू मला इथे काम जातो मी. हा हा ये जा की तुला कोणी थांबवलंय. राजा हे राजा कसं रे होतं भूत. तुझ्यासारखंच होतं. गेलं येडं एकदाच. सजनी ग बोललो मी काय जादू झाली. अण्णासाहेब गाडी चालू आहे ना वाटतंय. गाडी काहीतरी काम काढती वाटतं आता. अण्णासाहेब गाडीचं काम करून घ्या लवकर नाही तर अवघड होईल. गावकरी दगड घेऊन मागे लागली ना पळाय बी यायचं नाही. गपे सकाळ सकाळी डोकं फिरवू नकोस. चल बाजूला. गेला. नमस्कार पाटील. या अण्णासाहेब या बसा. कोमल चहा टाक गाण्यासाठी. हो आबा. आज लवकर बोलवलं नाही काय महत्वाचं काम वाटतं पाटील. अहो महत्वाचं काम असल्याशिवाय तुम्हाला आम्ही घरी बोलवतो का अण्णासाहेब. हा बंधाऱ्याचा निधी मंजूर झालाय तो मार्गी लावायला बोलवलं तुम्हाला. आता आम्ही तुमच्या शब्दाबाहेर आहे का. लाव ना अगदी तुम्ही म्हणाल तसा मार्गी लाव. हो अधिकराव चहा पाण्याचं बघा अण्णासाहेबांच्या. हो काय नाही म्हटलं पाटील गावात बंधारा बांधायचं म्हणतात. बांधू द्या की मग मी काय करू. नाही धुणं धुवायला येणार असशीलच की. आमच्या घरात मस्त पाणी आहे मी तिकडं काय येऊ. असं आहे का. म्हणजे आमच्या घरात यायचा बेत नाही वाटतं.
म्हणजे आमच्या घरात पाणी नाही ना. बरं, मी काय बोललो ते आलं का ध्यानात? आलं, एकदम बरोबर लक्षात आलं बघा. घ्या चहा, घ्या गरमागरम. पण मी काय म्हणतोय, ते सरपंचाचा विषय ओके आहे ना? हे बघा, आमचा विषय ओके आहे ना, बाकीच्या फालतू प्रश्नांची आम्हाला गरज नाही. पाटील नाही म्हटलं, आमच्याकडे पण लक्ष असू द्या, नाहीतर आम्हाला वाऱ्यावर सोडायचा. अधिकराव, तुम्हाला वाऱ्यावर सोडून जमल का आम्हाला? बरं, आता आपल्याला जागा ठरवली पाहिजे. चालतंय की, तुम्ही म्हणाल तेव्हा जागा बघायला जाऊ. बरं, मी फोन करून सांगतो तुम्हाला. चालतंय की. पाटील, ओ पाटील, काय रे? अहो तिकडे त्या रम्याची राजाची भांडण आली ते, तुम्ही चला बरं लवकर. ह्यांच्या आयला ह्यांच्या, अरे सकाळी उठल्यावर दोघं संघ संघ हागायला जाते ती, आणि दर महिन्याला पाटाला पाणी सुटलं की जनावरगत भांडतात. चला बघूया काय मॅटर आहे ती. चला अण्णासाहेब, चला. अधिकराव चला. हो, तुम्ही संत्याबरोबर गाडीवर जा पुढं, मी कप ठेवून आलोच. लवकर या, उगाच बसू नका. हो. पाटील जरा पाय उचला, चला लवकर. चला चला लवकर, तू गाडी चालू कर पहिले. गाडीला किक मार बघतो. अधिकराव, तुम्ही आता एक काम कर, सदस्य पदाचा राजीनामा द्या आणि इथंच कामाला राहा. राजीनामा? आणि त्यो बी आम्ही? राजीनामा आहे ना, तुमच्या वडिलांनी द्यायला सांगा. कसं आहे ना, गावाला नवीन आता नेत्याची गरज आहे. पण तुम्हाला भांडण सोडवायला जायची गरज आहे. बर. होय रे संत्या, भांडण लय चोरत चालली ती. वय अहो पाटील, त्या राजानं तर कुराडच काढल्या बघा. त्या मायला लवकर चल, नाहीतर आपण जाईपर्यंत तिकडे तुकडं तुकडं व्हायचं. होय होय. काय र, वाद लईच पेटलाय म्हणायचा ह्यो. आता मी असतोवर काय झालंय बघा मला माहित नाही, फक्त आता आपल्याला उशीर होऊ नये. अरे म्हणूनच म्हणतोय जरा लवकर चल. हो, हे काय Speed निघालं? घे, गाडी पळव जरा. आज तुला सुट्टीच नाही बघ, माझं पाणी चुरतुस आहे खाल्या. पुढे येऊ नका, तुकडाच बाडीन तुझा भांडवळा. लय मस्ती आली तुला. तुला परत सांगणार नाही. खाल्या तुला तुला नीट सांगतोय, शिव्या देऊ नको. भांडगोळा. अरे कपस की कापड्यानो, कपसा. अहो पाटील, तुम्ही तर मध्ये पडूच नका राव, त्यानं माझं पाणी चोरलंय. अरे मग म्हणून काय एवढ्यासाठी भांडत असतो? अहो एवढ्यासाठी आहे वय, एकतर महिन्यातनं पाणी येतंय त्या पाटाला. पाटील, माझं वावर बघा,
मागच्या बारीला बी ह्यानंच माझं पाणी चोरलंय. अरे बाबानो, एकमेकाने समजून घ्यायचं. आणि काय रे, दररोज सकाळी हागायला जाता, गळ्यात गळा घालून दोघं संघ जाता आणि पाणी सुटलं की भांडत बसतात वय. मी कुठं नेतो त्याला? भिकाऱ्यागत येतं की माझ्या मागे महाप्रसाद असल्यागत. अरे हो की आता. अहो पाटील, ती आमचा आबा सांगायचं ते वाड्यातल्या वडाच्या झाडाजवळ भूत आहे. आधी सरकारी संडास बी खराब आहे ती, म्हणून जातो ह्याच्या बरे, नाहीतर या माकडाला कोण मस्का लावतंय. आज काय हागाय जाणार नाहीस का? अरे गप्प बसा म्हणतोय ना बा. का बसा पाटील, या आई घालांची भांडणं सोडून सोडून डोक्याला कलय झाली. पहिला त्या बंधाराचा प्रश्न मार्गी लावा बघ. होय होय पाटील, संत्या म्हणतो ते बी खरं आहे. तेवढं त्या बांधाऱ्याचं घ्या मानाव. अरे सुकाळीच्या नो, बंधाऱ्याचा निधी मंजूर झालाय, होईल की आता. आणि काय रे, तू मला कशाला शहाणपणे शिकवतोस? पण पाटील, हे बघा, आता उद्या त्याला जागा बघायला जायची. हा तेव्हा होईल लवकर, काय काळजी करू नका. होय होय पाटील, त्या बंधाऱ्याचं तेवढं बघा. ह्या माकडाच्या नादाला लागायचं नाही. कोण तोंड बघतंय ह्याच्यातून. पाटील, आज तुम्ही आला म्हणे वाचलंय बरं का, नाहीतर राजाचं तुकडच पाडणार तू बघा. असं होय? अरे कुराड त्याच्या हातात. आणि तू कसा तुकडं पाडला असत रे? म्हणून काय झाले, अहो एका बुक्कीच आहे का ती. पाटील चला, यांची भांडणं काही संपणार नाही. चला चला, नको थांबायला इथे. बांधारा झाल्याच्यावर काही भाऊ, गावात पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहिलाय बरं का. ती तर आहेच की. संत्या, तुला काय वाटतंय, त्या पाटलाच्या विरोधात जनजागृती होईल का? भाऊ, त्या पाटलाच्या विरोधात जनजागृती करायला काय नाही हो. तसा विरोधक चेहरा आहे का आपल्याकडं? ती बी आहेच म्हणा. संत्या, मी काय म्हणतोय, हां त्या पाटलाच्या विरोधात तूच उठाव कर की. अरे हो भाऊ, बाकी काही पण असलं तरी सांगा, पण त्या उठावाचं काय बोलू नका. नाहीतर त्या पाटलाच्या विरोधात उठाव करायला जायचो आणि आमचा गावातनं उठाव व्हायचा. नाही, आम्ही आपलं सांगायचं काम केलं. अगं काय चाललंय तुझं? का शिगुयागत करतीयस? खिडकीतनं बाहेर बघून एकटीच का असतीस? काय नाही ग, असंच. अगं सांग ना. काय नाही म्हणलं ना, सांग ना ग. नाही मग जा. बर ऐक, अगं मला आहे ना आज अधिक्रमणी भेटायला बोलवले. म्हणून खुयागत करतीस वय? कुठं भेटाय बोलवले? ते नाही ना गज माहित. ते म्हणलं होतं की फोन करतो म्हणून, पण अजून त्यांचा काही फोनच नाही. घ्या, अजून फोन आला नाही, कुठं भेटायचं ठरलं नाही. और हा इनके मन में लड्डू फुट रहे. चांगलंय चांगलंय, चालू द्या, आम्हाला काम माहिती. हॅलो, का केला फोन? अयो, एवढा राग? काय झालंय कळेल का? कुठं भेटायचंय सांगायला एवढा वेळ? अगं विचार करायला लागतोय. एक तर गावभर तुझ्या बापाची खबरी आहे. असं जणू काय आपण गावातच भेटणार आहे. हा, गावात भेटायला तशी माझी पण काय हरकत नाही, पण त्यासाठी तुला माझ्या लग्नाची बायको व्हायला लागेल. काय आहे का तयारी? आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. असं आहे का? मग करूया की उद्या लग्न. हाय का तेवढी हिंमत? 100दा विचारले मी लग्नाचं, पण तुमच्यात आहे का तेवढा दम? चॅलेंज? ते बी अधिकरावलं चॅलेंज? हो, तुम्हाला चॅलेंज. असं आहे का? मग या उद्या आंधळीच्या तलावाजवळ. हो, मी येते, पण तुम्ही पण या. बर.
संत्या पुढनं फुल तयारी दिसते. पण पाटलाला समजलं तर संत्या जब मियाँ बीबी राजी तो क्या करेगा पाटील जी. संत्या आता पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. हो. संत्या राहू ही अजून आली नाही. अहो भाऊ, वहिनी अजून घरात निघाल्यात का नाही तेच माहित नाही. जरा फोन लावून बघता का? संत्या हा. काल तरी येते म्हटली, येईल ना? अहो नाही येऊन कुठं जाते या, येईल हो. ओ भाऊ, वहिनी आल्या बरं का? या इतका वेळ यायला नाही म्हटलं, मुहूर्ताच्या वेळ तिकडे टळत चालली. अधिकराव, सब्र का फल मीठा होता है. इतकी घाई बरी नव्हे. असं आहे का? सौभाग्यवती कोमल अधिकराव थोरात. लग्न करायचे ना? का इथंच थांबायचंय? चला लवकर. हो चला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. वहिनी, एक नाव घ्या आता फर्स्ट क्लास. कुणाला आवडतं तिखट, कुणाला आवडतं गोड. कुणाला आवडतं तिखट, कुणाला आवडतं गोड. अधिकराव जिरवणार विरोधी उमेदवारांची खोड. भाऊ, आता तुम्ही. नाही रे संत्या, मी कसा उखाणा घेणार? अहो बस का भाऊ, सांगत्यासाठी. बर. राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव. वा. राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव. कोमलचं नाव घेतल्याशिवाय जायचं नाही, असं संत्यानं केलंय म्हणजे. ओके भाऊ.
अण्णासाहेब अधिकरावांनी एवढा मोठा विषय करून पण पाटील का शांत आहेत? तुला काय वाटते पाटील शांत असेल? तुझ्या येईल हळूहळू लक्षात पाटलाची गेम. काय करतात पाटील? 3 महिने तर शांत बसल्यात. शांत बसले ती, पण एका आठवड्यानं काय माहित आहे ना? काय? एका आठवड्यानं सरपंच पदाची नेमणूक आहे आणि यावेळी अधिकरावाला सरपंच करायचं होतं. आता बघू ना कसा सरपंच होतोय अधिकराव. काय पण म्हणा अण्णासाहेब, अधिकरावांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली बा. आता कळेल त्याला. आतापर्यंत लय हिरो गेली केल्यागत वागला ना. तर का? पाटलाचा फोन. हा बोला की पाटील. हो हो आलो. बरं किरण शेठ, महत्वाचं काम आलंय, जरा निघतो मी. बर मला पण राहणार जायची. हॅलो भाऊ, कुठे आहे तुम्ही? जरा बोलायचे तुमच्यावर. मी इथं पंचायतीपाशी आहे. बर येतो मीच राहणार. हो भाऊ, अहो इकडं बसलाय वे. अवघड आहे. मी तुम्हाला तिकडं त्या खालच्या माळाला हुडकतोय. संत्या, ती सगळं सोड, कामाचं बोल. भाऊ, मागाशी ते किरण आणि अण्णासाहेब बोलत होते. पुढच्या आठवड्यात सरपंच पदाची निवड आहे. काही जरी झालं ना तरी तुम्हाला सरपंच पद द्यायचं नाही असं त्या पाटलाच्या डोक्यात चाललंय बघा. हे असं काहीतरी होणार ही मला आधीपासूनच माहित होतं. आणि एवढंच नाही, तो अण्णासाहेब काय म्हणतोय माहितीये का? तुम्ही कसं होताय ना सरपंच तेच बघतो म्हटलं. त्या अण्णासाहेबाला म्हणावं तुला काय बघायचंय ती बघ, पण शेवटी झेंडा आपलाच लागला पाहिजे. अहो विषय हे का भाऊ? बरं आता मला एक सांगा, आता आपण करायचं काय? तू एक काम कर, तू मला संध्याकाळी भेट, तवर मी जरा इशारा करतो. बर मी येऊ का भाऊ? मला जरा काम आहेत. भाऊ, गावात पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहिलाय बरं का? ती तर आहेच की. संत्या, तुला काय वाटतंय त्या पाटलाच्या विरोधात जनजागृती होईल का? भाऊ, त्या पाटलाच्या विरोधात जनजागृती कराय काय नाही हो. तसा विरोधक चेहरा आहे का आपल्याकडं?
काय झालं? गप्पा का बसलाय? थोडा विचार चाललाय डोक्यात. कसला विचार? कोमल, मी ग्रामपंचायतीतनं राजीनामा द्यायचा विचार करतो. राजीनामा? तुम्ही माझ्यामुळे अडचणीत आलाय ना? नाही ग, असं काय नाही. असंच तर आहे. तुम्हाला सरपंच व्हायचं होतं आणि तर माझ्यामुळे ग्रामपंचायतीतून राजीनामा द्यावा लागतो. कोमल, तुझ्यामुळे जर मी अडचणीत आलो असेल ना, तर मग प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. ही मन कशी खरी ठरेल बरं? म्हणजे? समजेल, हळूहळू सगळं समजेल. आता फक्त तू मजा बघ. त्या हरामखोरानं आपली माणसं कशी फोडली? अहो पाटील, माणसं कधी फोडली ती बी कळलं नाही. हरामखोरानं चांगलीच गेम केली. आता फेर मतदान होणार 100%. होऊ द्या की मग. त्याच्यात हिंमत आहे का आपल्या विरुद्ध लढण्याची? दम असेल ना तर फक्त 2 शिटा लावून दाखव म्हणा. बोला. हॅलो, अण्णासाहेब, अधिकराव बोलतोय. हा बोल की. भेटायचं होतं, जरा बोलायचंय महत्वाच्या विषयावर. ते बघ, तुला जे पण काही बोलायचे ना इथं फोनवरच बोल. अण्णासाहेब, मुद्दा जरा नाजूक आहे. बंधाऱ्याविषयी बोलायचं. नाही, तुम्हाला यायला जमल का नाही फक्त तेवढंच सांग, नाहीतर माझं मी काम करतो. उद्या भेटायला बोलवतो. ठीक आहे, या भेटून बघा काय म्हणतो ते. बरं येतो. ठीक आहे, या उद्या संध्याकाळी डोंगराजवळ. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. भाऊनी बोलवलंय, मला पाठवलंय तुम्हाला आणाय. सांगितलं होतं मला तू येशील म्हणून यायला. चला बसा लवकर, भाऊ वाट बघत असतो. या अण्णा या. अहो काय भाव, एवढ्या लांब बोलावलं. एखाद्या हॉटेलात तरी बोलवायचं, तेवढं चहा पाण्याचं बी झालं असतं. अण्णासाहेब, अहो चहा पाणी बंद करा. नाही, उगाच साखर वाढायची. कसं आहे ना अधिकराव, साखर कमी झालेली बी चालत नाही, त्यामुळे थोडे घ्यावीच लागते. थोडी घ्यावीच लागते म्हणजे घेणं देणं करायचं म्हणताय? घेणं देणं करावंच लागतं, त्याबगैर काय बी होत नाही. सगळं आपापसात घेतल्या होत्या बंधाऱ्यासाठी काय राहणार आहे? आणि बंधारा टिकणारे किती वर्ष? अण्णासाहेब, पैसा गावकऱ्यांच्या हक्काचा आहे.
गावकरी गेलं उडत, आम्ही आमचा हिस्सा घेणारच. गावकऱ्यांना मतदान करताना कळत नाही का? अरे नुसता बंधाऱ्याचा निधी मंजूर झाला तर तू बोट बघून खुश होणारी लोकही यांना काय कळतंय राजकारण. आणि तुला एक सांगून ठेवतो, तू किती बी उड्या मार, यावेळेस बॉडी आमचीच लागते. अण्णासाहेब, जरा थंड घे, जास्त तापू नका, थोडं शांततेत होते. हे बघ, तू ह्यो नाद सोड आणि तुला काय घ्यायचं द्यायचं असलं ना तर सरळ बोल. माझ्या घेण्या देण्याची काळजी तुम्ही करूच नका. कसं आहे ना, मला जे पाहिजे ते मला मिळालं. संत्या, जा अण्णासाहेबांना त्यांच्या घरी सोडून ये. अण्णा चला, तुम्हाला रस्ता दाखवतो. आणि हो, सावकाश घेऊन जा. त्याची काळजी तुम्ही करू नका. अण्णासाहेब या. अण्णासाहेब आणि पाटील, आत्तापर्यंत गावावर लय राज्य केलं. आता येणाऱ्या निवडणुकीत मुद्दा असणार बंधारा आणि व्हॉट्सअप कंटेंट असणार हा व्हिडिओ. माघराय गळ्यात जशी घंटी तशी आदिग्रावच्या गळ्यातली ही घंटी. घंटी कुठली? घंटा. राजू ना तू काय एकटाच पड काढताय का इथं? हा, गाव काढलं होतं जरासं, बाकी काय नाही. राजू ना बोला. एकटाच दिसतंय. हाय की रम्या? कुठं आहे? ठीक आहे, वावराच्या खालच्या बांधावय मोटर चालू करायला गेलाय. बोलवा की जरा. रम्या, ए रम्या, आदिग्राव आली ती भेटाय. आलो. ये लवकर. रमेश भाऊ, काय चाललंय वावरात? अहो काय ती मोटर 10 वेळा झालं सकाळपासून चालू करतोय, पण ती तुमच्या त्या पाठलागत गुटुक. अरे मतदान करताना कळत नाही वे, गुट्टू दारू पिताय आणि आता ती गुट्टू बंद पडते त्याचं कळत नाही वे. आय घाल्यानो, बरं ते जाऊ द्या. दर महिन्याला आय घालून तुम्ही भांडणं करता, त्याचं कारण काय कळलं का? इथं आमच्या वावरात पाणी कमी पडतंय ना. रमेश भाऊ, पण पाणी कमी का पडतंय ह्याचा विचार केलाय का कधी? आपल्या गावात पाणी हायच कुठं भाऊ? म्हणजे भांडणाचा मुद्दा पाणी येत. जोपर्यंत गावात बंधारा होत नाही ना तोपर्यंत गावात पाणी येत नाही. एकदा का गावात बंधारा झाला ना की मग गावात पाणी येईल आणि तुमची अशी भांडणं पण होणार. पण हे जे आत्ता चाललंय हे असंच चालू राहिलं ना तर मग बंधारा होणं अवघड आहे. काय अवघड आहे भाऊ? का होत नाही बंधारा बांधून? भाऊ, त्यांना आपला व्हिडिओ दाखव. ह्यांच्या म्हणजे नुसतं तोंडावर फिरवायची नाटकं करते ती या.
अधिकराव, आता माघार नाही. परिवर्तन हे झालंच पाहिजे. आमच्या घरातील एकही मत फुटणार नाही. बाटलीकडे बघून फुटू नका म्हणजे झालं. बाटली फुटल, मत फुटणार नाही. मत फुटलं यंदा बंधारा फुटला म्हणून समजायचं. बाकी तुमच्या हातात आहे. बर संत्या चल. चला चला. त्यांना काही वेगळं सांगायला लागणार नाही. त्यामुळे प्रचाराची सगळी धुरा आम्ही तुमच्यावर सोपवली आहे. भाऊ, झोपलेल्या नेत्यांना जागवण्यासाठी घ्यावी लागते आम्हाला कधीतरी अशी भूमिका. आणि म्हणून तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. नाही, तुमचा पाठिंबा असू द्यातच. तुमच्या परीक्षेत आम्ही पास नक्कीच हो. नक्कीच. फक्त परिवर्तनाची आशा, दुसरं काय नाही. त्यात काय विषय आहे का? बरं भाऊ, मी आपल्या प्रत्येक वार्डात आपली माणसं पेरल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक वार्डात कोपरा सभेचे आयोजन केले. एकदम बरोबर आहे. बर बरोबर आहे. बरं अनिकेतराव, तुम्ही आता तुमच्या भाषणाचा धडाका लावून धरा. नाही, आपल्या गावातली लोक चांगलीच पेटून उठली पाहिजेत आणि आपल्या विरोधकांची जळली पाहिजे. बरोबर आहे. अहो, सभा लयच भारी झाला. पण आपला प्रचार फक्त सभेवर भागणार नाही. आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओ बनवायला पाहिजे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे ना. कोमल, लय भारी वाटतंय बघ. म्हणजे तुझे वडील माझ्या विरोधात उभे आहेत, तरी पण माझा प्रचार करतीस. अहो, माझ्यामुळे तुमच्या आजचं सरपंच पद गेले, त्याचीच ही परतफेड समजा. पण हो, आपले व्हिडिओ लवकरात लवकर बनवायला हवे का? आजच्या आजच काम झालं पाहिजे. व्हिडिओची काळजी तू करूच नकोस. मी एक असा व्हिडिओ बनवलाय ना, जे नाटक्यात गावचं मतदान केलंय. काय म्हणताय? अहो, दाखवा की मग. हा बघ. हे कधी केलं तुम्ही? म्हणजे हा व्हिडिओ कधी घेतला तुम्ही? ठीक. अगं गंडवला त्या अण्णासाहेबाला. हा व्हिडिओ कसा घेतलाय ना, त्याचं त्याला बी कळलं. हा व्हिडिओ बघून गावकऱ्यांचं टेम्परेचर, त्या अण्णासाहेबाचा बीपी कसा वाढतो ते बघतो. कमालच केली तुम्ही. काय करून ठेवलंय पाटील? अण्णासाहेब, काय पराक्रम करून ठेवला का? अहो, त्याने कधी व्हिडिओ केला कळालंच नाही मला पाटील. मी फक्त रागाच्या भरात बोलून गेलो. का विरोधकांना कितीही चिडवू देत,
राजकारणात डोकं नेहमी थंड ठेवायचं असतं आणि तोंड सांभाळ मुस्कटायचं असतं. आम्ही काढतो काहीतरी उपाय याच्यावर. आता थंड पडा. उपाय काढण्याच्या नादात आणखी काहीतरी उद्योग वाढवून बसाल. मग आम्ही आपल्या ते प्रचाराकडे लक्ष देतो. अण्णासाहेब, कुठल्या तोंडानं प्रचार करणार आहात आता? आम्हालाच काहीतरी विचार करणार पाहिजे. काय माणूस आहे राव. काय पण म्हणा भाऊ, पण त्या पाटलानं गावात भाषणाचा दणका उडवलाय बरं का. अरे उडवू दे की संत्या, आपल्याला भाषणाची काय बी गरज नाही. त्यात काही विषयच नाही. पण भाऊ, हा भाषणाशिवाय इलेक्शनला काही मजा नाही बरं का. संत्या, अरे जी लोक कामं करत नाहीत ना ती भाषणं करतात. त्या अण्णासाहेबाला आणि त्या पाटलाला ना किती भाषणं करायचे तेवढी करू देत, पण त्यांच्या एका बी भाषणाचा ना काय बी उपयोग होणार नाही. त्यात काही विषयच नाही हो भाऊ. त्यामुळे त्याला काय भाषणं करायची ती करू देत. बोला की रमेश भाऊ. अहो इकडं कुठं? अहो तालुक्याला चालू आहे जरा. सोडा की. बरं पण चालत. अहो काय ह्या जायला ह्या पाटलाच्या. अहो एकटा असून थांबलं नाही राव. अहो एवढंच ना. चला आम्ही सोडतो, बसा. हो, आमचा भाव असं एकटं कुणाला उघडं सोडत नाही ती. म्हणजे तुम्ही दोघं असून बघा मला बसावलं आणि ती एकटं गेलंय राव. येड आहे ती. चला मतदानाच्या वेळेस त्याला दाखवतो ह्या बारीला. बसला ना, चला. नमस्कार गावकरी बंधू आणि भगिनींनो, मी अण्णासाहेब हाडगे पाटील यावर्षी आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभा आहे. गेल्या काही दिवसापासून बघतोय आमच्यावर चित्रविचित्र आरोप केले जात आहेत, पण मला विरोधकांना एवढंच सांगायचे, जर तुम्ही आम्हाला उघड करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला नागडे केल्याशिवाय सोडणार नाही. त्यांचा योग्य तो निकाल आम्ही लावू. पण सध्या मला तुम्हाला एवढंच सांगायचे की तुम्हाला सरपंच पदाचा उमेदवार तो खालचा दुसरं कुठलेला उमेदवार हवाय. पाटील आदर्श पाटील आपल्या गावचे 20 वर्षापासून जे आपल्या गावचं राजकारण सांभाळतात त्यांच्या हाताखाली जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही सरपंच करायचे. आणि मी एवढीच विनंती करतो की तुम्ही भरघोस मतांनी आमच्या या पाटलांच्या बळीसाठी टोपीला मतदान करायचे. धन्यवाद. गावाकडे बंधू भगिनींनो, मी माझ्या शेवटच्या भाषणात तुम्हाला एवढंच सांगेन की गेली 25 वर्ष आम्ही या गावाचं नेतृत्व करतोय आणि निस्वार्थपणे नेतृत्व करताना आम्हाला अनेक छोट्या मोठ्या अडचणी आल्या. विरोधकांनी अनेक उघड्या केल्या, आमच्यावर खोटे आरोप केले, पण याच गावातला
श्रीमंत पदाला लायक होऊन निवडून द्यायचंय. धन्यवाद. आजचा आपला ग्रामसभेचा हा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून आचारसंहिता चालू होते आणि ह्या आचारसंहितेचं पालन तुम्ही सगळे व्यवस्थित कराल अशी मी आशा बाळगतो. आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीत टिकावा समोरचं बटन दाबून मला बहुमतानं विजयी कराल अशी पण आशा बाळगतो. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या गावची मुलूक मैदानी तोप अनिकेतराव थोरात हेही इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं संबोधन चालू करावं. नमस्कार. 1 2 3 4. कसं आहे, माईक चेक करावा लागतो. त्याचं कारण असं की या गावातल्या निष्क्रिय नेत्यांसारखा हा माईक पण निष्क्रिय झाला असला तर बरोबर की नाही. मग आता आपण जर विचार केला तर आपल्या गावाचा इतका विकास झाला की आपल्या गावचं बंधारं तुडुंब भरले, ते आपल्या गावच्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. हे खरंय का? नाही, आपल्या गावचं विहिरी या नेत्यांच्या विकासाप्रमाणे खोल गेलेल्या आहेत. आपल्या नेत्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या घराचा विकास केला. आपल्या नेत्यांनी फक्त आणि फक्त स्वतःचा विकास केला. मग हा त्यांचा स्वतःचा विकास आपल्याला जर मोडून काढायचा असेल तर आपल्याला आपले अधिकराव आणि आपलं जे पॅनल आहे या पॅनलच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्या नेत्यांना विकास केला तो त्यांचा स्वतःचा, तो असा की बंधारच यांनी खाल्लं, बंधाऱ्याचं निधी खाल्लं आणि निधी खाऊन हे गब्बर झाले. यांचा गब्बर झालेला जो भोपळा आहे, गब्बर झालेला जो फुगा आहे तो आपल्याला येत्या मतदानामध्ये फोडायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या अधिकारांना मतदान केलं पाहिजे. आता जर आपण विचार केला तर आपले संत तुकाराम महाराज म्हणतात की नाथाळाच्या माथी हाणूया काठी. नाथाळाच्या माथी आपण काठी हाणायची म्हणजे या पाटलांच्या आणि या अण्णासाहेबांच्या माथी काठी हाणायची. ती काठी कशाची असेल तर ती विकासाची काठी आहे. आणि ती विकासाची काठी त्यांच्या माथी हाणणं आणि आपल्या या गावाचा विकास घडवून आणणं हे तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. आणि ते तुम्ही सर्वजण ते काम कराल आणि आपल्या या गावाला एक विकासाची नवी दिशा मिळवून द्याल एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. आज ओवाळणार नाही का मला? का बरं? का ओवाळायचं? असं आहे का? नाही, आज मतदान आहे, माहित नाही का? हा, मग काय लय मोठा गड जिंकून आलाय वे? आधी गड जिंकून या मग ओवाळते. हो का? बर. मग आज मतदान कुणाला करणार ते मी तुम्हाला का सांगावं? असं आहे का? नाही, हे विचारायचा अधिकार आहे म्हटलं आम्हाला. असं? मग मतदान करायचा बी अधिकार आहे म्हटलं आम्हाला. मी कुणाला मतदान करायचं हे मी तुम्हाला काय सांगावं? बरं, चला भेटा आता महाराष्ट्राच्या बूथवर. हो.
होय भाऊ, अहो एवढा प्रचार करून सुद्धा त्या पाटलाच्या टेबलवर गर्दी कशी काय? प्रचार सभांना गर्दी तर रिटून असायची आणि वातावरण सुद्धा आपल्या बाजूने होतं. भाऊ, माणसं पाटलाकडे कशी काय फिरली? मला 100% काहीतरी घोटाळा वाटतो. हा, पण नक्की घोळ काय असेल? संत्या, मतदानाच्या आदल्या दिवशी पहारा नीट दिला होता ना? विषय आहे का भाऊ? अहो पहाटेपर्यंत पहारा दिला होता, सगळं काही शांतच होतं. पाटील, आता चिंता करायची काही बी गरज नाही. आपल्या सगळ्या शिटा लागणार म्हणजे लागणारच. अव नाही म्हटलं तरी 70% मतदान होणार आपल्याकडे अण्णासाहेब. अहो पाटील, त्यानं किती उड्या मारल्या, व्हिडिओ काय बनवतोय, बंधारा काय करतोय, पण त्यानं आपली काय वाकडी केली? अव त्यानं किती बी उड्या मारत आहे तिकडं, पण अण्णासाहेब, राजकारणात नेहमी माणसानं स्वतः मुद्दा व्हायचा नसतं. हा, पण पाटील, आता त्याला 2 दिवस झोप काय लागणार नाही मात्र. आता त्याला झोप कधी लागणार माहितीये? कधी? आपल्यावर गुलाल पडल्यानंतर. पुढचा निकाल जाहीर होत आहे. ग्रामपंचायत घोलेवाडी सरपंच पदाचे विजयी उमेदवार अधिकराव थोरात.
तुमच्या आशीर्वादामुळे झालंय. कोण नाही आहे का नाही आशीर्वाद असं म्हणायचं. तुमच्या आशीर्वादानं निवडून आलोय. माझ्याकडेच बघा. चला सरपंचीन बाई नाही म्हटलं आलोय गड जिंकून. ओळख आहे ना आता. आले की सरपंच. चला सरपंच. चला आता गावचा विकास होणार, परिवर्तन पण होणार. आपलाच मारत गावाला नवीन किती गरज होतीच की. खरं आहे खरं आहे. आता गावात पाणी येणार, गावाला बांधारा होणार. बाबा बरं झालं देव पाहुणा. पाटील 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 हे एरिया दुकानी काय काय मला घर द्या. मला घर, माझं घर, मला घर नाही. बेघरचं आंदोलन खाल्लं तुम्ही. मला आता घर द्या की. मला घर नाही, मला घर द्या की. अरे धनबा धनबा पाटील तुम्ही तू माझं पैसे कधी देणार सांग. देतो येतो 2 महिन्यात तुमचे पैसे देतो साहेब. 2 महिन्यात नाही, मला 2 दिवसात पैसा हवाय. देतो पाटील. नाही तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. कशाचा गावचा विकास, सगळेच पाटलासारखे. आपल्याला वाटलं गावाचा विकास होईल. कशाचा आपला माणूस सगळे वाट लावले. हो हो खरं आहे तुमचं. कशाचं पाणी आलंय, एका वर्षात एक नळ दिला नाही. पण पाटलागतच निघालं. बबनराव, राहिलेलं पैसे कधी दे? 2 महिन्यात माझं पैसे मला नाही मिळालं. देणार साहेब. अंगावरची कपडे आहे ना, अंगावर ठेवणार.